सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या इन्स्टा पेजवरती, आपल्या फेसबुक पेजवरती एक सिरीज चालू आहे की इन्शुरन्सबद्दलच्या ज्या ज्या महत्त्वपूर्ण टिप्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे केलं जात आहे। आणि कालच्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स आली होती की आमचा 3.5 लाखाचा जो क्लेम आहे तो क्लेम रिजेक्ट झाला। म्हणजे मी परवा क्लेम रिजेक्ट होण्याची कारणे नेमकी काय असतात याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्याच्या खाली एक कमेंट आली होती की आमचा 4.5 लाखाचा क्लेम हा रिजेक्ट झाला। शिवाय एकाची पर्सनल एकाचा मेसेज सुद्धा आला होता, त्यावरती मी माझा नंबर मेन्शन केला होता। त्या नंबरवरती व्हॉट्सअपला एक मेसेज आला होता, त्याच व्यक्तीचा होता की आमचा 4.5 लाखाचा क्लेम आहे तो रिजेक्ट झाला आहे। आमची पॉलिसी पूर्ण मॅच्युअर आहे तरी सुद्धा रिजेक्ट झालेला आहे। आता त्याचं कारण इतकं जेन्युइन होतं की जे कारण अद्याप बऱ्याच जणांना 90% लोकांना माहीत नाही की क्लेम रिजेक्ट का होतो। आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की त्या व्यक्तीचा क्लेम रिजेक्ट का झाला, त्याच्याबरोबर असं काही फ्रॉड झालं की त्याचा क्लेम रिजेक्ट झाला आणि त्याच्या खिशातून त्याला 4.5 लाख रुपये भरावे लागले। आणि तेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक इन्शुरन्स अपडेट। तर बघा, इन्शुरन्सच्या कालच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आली होती। मी आताच तुम्हाला सांगितलं की 4.5 लाखाचा क्लेम हा रिजेक्ट झाला। मी परवा व्हिडिओ पोस्ट केला होता, रिजेक्ट होण्याची कारणे काय आहेत, क्लेम रिजेक्ट होण्याची कारणे काय आहेत। परंतु हे कारण त्यामध्ये नव्हतं आणि 90% लोकांना हे कारण माहीत नाही की या कारणामुळे सुद्धा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि पॉलिसी मॅच्युअर असून सुद्धा आपल्याला खिशातले पैसे भरावे लागतात। आता ज्याने मेसेज केला होता त्याची मी पूर्ण इन्फॉर्मेशन काढली, त्याचे क्लेमचं जे नोटिफिकेशन आहे किंवा क्लेमची ज्या डॉक्युमेंट्स आहेत ती पाहिली, किंवा आमच्या टीमने ती क्लेमची डॉक्युमेंटसुद्धा पाहिली, किंवा बाकीचे त्याचे जे इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा पाहिली। तर त्यामध्ये हे दिसून आलं की त्या व्यक्तीची जी पॉलिसी आहे ती 9 वर्षापूर्वीची जुनी पॉलिसी आहे। म्हणजेच तुम्ही बघितलं तर पूर्ण मॅच्युअर झालेली पॉलिसी आहे। म्हणजे काही प्री एक्झिस्टिंग डिसीज असतात त्यांना 2 ते 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे तो लागतो, परंतु याचं तर पूर्ण कवर होतं, पूर्ण ती पॉलिसी कवर होती, म्हणजे मॅच्युअर होती। मॅच्युअर पॉलिसी एकदा झाली तर त्यामध्ये क्लेम रिजेक्ट होण्याचं चान्सेस पूर्णपणे कमी असतात। तरीही या व्यक्तीचे क्लेम हा रिजेक्ट झाला होता। आता याचं महत्त्वाचं कारण असं होतं, त्या व्यक्तीला काय झालं होतं तर अचानक त्या व्यक्तीच्या छातीमध्ये पेन होत असल्याने, म्हणजेच पेन होत असल्याने तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती त्याला ECG करावं लागलं किंवा स्टेंट टाकावा लागला। असं बरंच काही केल्यानंतर त्याला 4.5 लाख रुपये खर्च आला। 4 दिवस तो माणूस तिथे ॲडमिट होता आणि 4.5 लाख रुपये खर्च आला। त्यावेळी तो माणूस होता तो अचानक छातीत दुखायला लागल्यामुळे एकतर पहिलं प्रिकॉशन हीच घ्यायची आहे की तुम्ही जेव्हा हॉस्पिटलायझेशन होता तेव्हा कॅशलेस हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन व्हा, म्हणजे ॲडमिट व्हा, कारण तुम्हाला क्लेमला पुढे प्रॉब्लेम येणार नाही। परंतु नाईलाजास्तव छातीत एकदम पेन होत असल्याने तो माणूस जे कॅशलेस हॉस्पिटलच्या यादीमध्ये हॉस्पिटल नाही त्या हॉस्पिटलमध्ये गेला। बरेच असे आहेत हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये गेला तो, परंतु नो प्रॉब्लेम, अशा मध्ये गेला तरी चालतं, कारण तो क्लेम आहे तो पुन्हा सुद्धा होऊ शकतो। म्हणजे त्यावेळी तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे भरावे लागतात, परंतु रिअम्बर्समेंट करून वर्किंग 45 डेजमध्ये तो क्लेम हा होऊ शकतो आणि तुमचे 4.5 लाख रुपये हे तुम्हाला मिळू शकतात। तसेच त्या माणसाला वाटलं आपल्याला पैसे मिळतील, सध्या इमर्जन्सी आहे, कोणत्या जरी हॉस्पिटलमध्ये गेलं तरी प्रॉब्लेम नाही। त्यांच्या एजंटने सुद्धा त्यांना तसंच सांगितलं होतं, परंतु त्याचा प्रॉब्लेम हा झाला होता की त्याने 4 दिवस ॲडमिट झाला, त्यानंतर त्याचं 4.5 लाख रुपये बिल झालं आणि तो नंतर पुन्हा घरी आला। घरी आल्यानंतर त्याने त्यांच्या एजंटला सांगून त्याचा जो क्लेम आहे तो रिअम्बर्समेंटला टाकला। वर्किंग 45 डेजमध्ये त्याच्या क्लेमचा जो स्टेटस आहे तो स्टेटस हा रिजेक्ट आला, क्लेम रिजेक्ट आला। आता तुम्ही म्हणाल 10 वर्षाची पॉलिसी आहे, सर्व त्यामध्ये कवर आहे आणि 10 लाखाची पॉलिसी आहे तरीसुद्धा त्याचं कवर झालं नाही, काय कारण असू शकतं बरं? याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जो ज्या हॉस्पिटलमध्ये गेला होता
ते हॉस्पिटल हे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल होतं, इनकरेज्ड हॉस्पिटल होतं. ते हॉस्पिटल आहे ते ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल असल्यामुळे त्याचा कवर हा झालेला नाही, क्लेम हा झालेला नाही. इन्शुरन्स कंपनीने सरळ सरळ नोटिफाय केलं की हे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल आहे, त्यामुळे क्लेम हा होऊ शकत नाही, तुमचा क्लेम रिजेक्ट. त्यावेळी त्याला तो फायनान्शियली अनस्टेबल झाला आणि 4.5 लाखाला फायनान्शियली तो बॅक आलेला आहे. म्हणजे 10 लाखाची पॉलिसी आहे, म्हणजे असूनसुद्धा गरीब होणारी लोक आहेत की ती पॉलिसी असूनसुद्धा त्याला पुन्हा बॅक यावं लागलं. त्यासाठी तुम्ही पॉलिसी घेताना अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये पॉलिसी घेताना तुम्ही कॅशलेस हॉस्पिटल तर चेक कराच. कॅशलेस हॉस्पिटल आता पॉलिसी घेताना चेक करण्याची गरज नाही. हॉस्पिटल वगैरे तुम्ही पॉलिसी, मी आता परवा व्हिडिओ एक पोस्ट केला आहे, पॉलिसी घेताना कोणत्या चुका करू नका हे त्या व्हिडिओमधून सांगितलेलंच आहे. परंतु आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या इमर्जन्सीच्या वेळी ॲडमिट होणार असाल तेव्हा कमीत कमी हे तरी बघा की ते हॉस्पिटल आहे ते ब्लॅकलिस्टेड आहे का, एवढं तरी तुम्ही बघू शकता. किंवा तुम्ही अगोदर लिस्ट काढू शकता की तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही गुगलवरती सर्च करून लिस्ट काढू शकता की इथे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल कोणते आहेत, एवढं तरी करू शकता. त्यामुळे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल ही कोणतीही इमर्जन्सी आली तर त्या एरियातल्या ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलला बाजूला ठेवून तुम्ही जर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर तुमचा क्लेम हा सँक्शनच होणार आहे. आता ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल का होतात तर त्या हॉस्पिटलचा प्रॉब्लेम हा असतो की त्या हॉस्पिटलनं या अगोदर क्लेम संदर्भात काही फ्रॉड केलेले असतात. म्हणजे क्लेम संदर्भात बरेच क्लेम असे टाकलेले असतात की पेशंटचं बिल थोडं झालेलं असतं परंतु जास्त बिल वाढवून क्लेम टाकलेले असतात. किंवा डिसीज एक असतो, म्हणजे आजारपण एक असतं, दुसरंच आजारपण दाखवून बिल काढलेलं असतं. असं बऱ्याच वेळा वारंवार जेव्हा एखाद्या हॉस्पिटलकडून घडतं त्यावेळी ती जी इन्शुरन्स कंपनी आहे ती इन्शुरन्स कंपनी त्या ज्या हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला ब्लॅकलिस्टमध्ये टाकते आणि त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कंपनीचा क्लेम नेला तरी तो क्लेम हा रिजेक्टच होतो. त्यामुळे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, तुमचा क्लेम हा रिजेक्ट होणार नाही. आणि इन्शुरन्स घेताना कोणत्या चुका करू नका याबद्दल सुद्धा आपल्या सिरीजमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. यूट्यूबवरून व्हिडिओ पाहत असाल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, चॅनलवरती आहे. आणि इन्स्टावरून व्हिडिओ पाहत असाल तर इन्स्टाच्या पेजवरती सुद्धा आपल्या तो व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. इन्शुरन्स घेताना कोणत्या चुका करू नका आणि इन्शुरन्स घेऊन सुद्धा जर तुमचा क्लेम रिजेक्ट होत असेल तर का होतो याची कारणे काय आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. सो तुम्ही मोठी पॉलिसी घ्या किंवा छोटी पॉलिसी घ्या, परंतु जरूर सर्व गोष्टी चेक करून घ्या. तुम्हाला व्यवस्थितरित्या इन्शुरन्स पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क करून इन्शुरन्स पॉलिसी ही घेऊ शकता, इन्शुरन्स पॉलिसी बाय करू शकता. स्क्रीनवर नंबर देते 99871817 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशनसुद्धा, तुम्हाला पॉलिसी घ्याच असं नाही, पॉलिसी घेऊही शकता. किंवा तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल तरीसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन एक फायनान्शियल ॲडवायझरच्या नात्याने नक्की दिली जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. इन्स्टाच्या पेजवर नवीन असाल तर फॉलो नक्की करा आणि यूट्यूबवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.